जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान जय किसान। आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी, अधुरी प्रेम कहाणी, सक्षमची अधुरी प्रेम कहाणी, आचलची नाही। आचल करत आहे आत्मदहन ते पोलीस स्टेशन समोर आणि पोलीस वाचवा लिहून राहिले तर पोलिसांनी बदललं म्हणते आचलले, डोकसं ओढलं म्हणते तिचं, रेपटा मारल्या म्हणजे तोंडकाळात। हे चुकीचं बाब आहे। पण पोलिसांना समजावलं असं दिला का तू पेट्रोल ओढू नको, अंगावर टाकू नको, बा जाळून घेऊ नको। तर माझं एकच म्हणणं आहे तिला, अगं मावले तू नाटकं करून राहिली का सोशल मीडियावर अजून व्हायरल होण्याची करून राहिली, झाली ना व्हायरल, अजून कायले करतं मावले। हा राहिला सक्षमची गोष्ट, सक्षमला न्याय मिळाला पाहिजे हे माझं मत आहे। सगळे भीम सैनिक सगळे त्याला न्याय देण्यासाठी तयार आहे हे माझं मत आहे। आणि सक्षमच्या आई वडिलाला न्याय मिळाला पाहिजे, कारण सक्षमचा जीव गेला त्या आचलच्या आई वडिलाच्या मुळे, त्या सक्षम आचलच्या आई वडिलाच्या मुळे आणि त्या आचलच्या मुळे। आणि माझं एकच म्हणणं आहे त्या आचलच्या भावाला, बापाला आणि मायला पण अटक झाली पाहिजे चांगल्या पद्धतीनं, आणि अटक झाली असन तर त्याच्यावर योग्यतेनं कारवाई करावी आणि त्याला कडी तर कडी सजा द्यावी हे माझं मत आहे। कारण एका माईचं, एका माऊलीचं, एका आईचं, एका मायचं पोट उपसलं आणि हे आचल ही जी मुलगी आहे हे पण एक कोणातरी जणाची मुलगी होती ना, तिनं पण 9 महिने 9 दिवस ठेवलं होतं लेकराले पोटात, का ठेव पण वरून पळून नाही आलं लेकरू, आलं ना। आणि कोणालाही मारण्याचा अधिकार दिला नाही हे लक्षात ठेवायचं। असे गुन्हेगारी करू नका, घाबरा गुन्हेगारीला, अशामुळे जातीवाद निर्माण होतो। त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण घटना घडली अशीच, तशी नांदेडमध्ये घडली, तशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पण घडली। लाजा वाटू द्या, लाजा। अरे जाती जातीनं भांडून राहिले, शर्मा वाटू द्या भाड्यांनो। हा अरे काय जात घेऊन बसले रे, आईच्या पोटातून जन्म घेतो आपण आणि मातीत जा लागते, ह्या मातीत काय माऊलीत जा लागते, ह्या समजला काय, ह्या मातीत जा लागते आपल्याला। जीवनात 2च सत्य आहे, आईच्या उदरातून पोटातून जन्म घेणं आणि मातीत जाणं, ह्या काळ्या माऊलीच्या पोटात जाणं। जीवनात 2च सत्य आहे, बाकी सत्य नाही, सगळं मोह माया आहे। आणि जात घेऊन बसले बे। अरे बौद्धांच्या हातात पण अंगात पण लाल रक्त आहे, ओबीसीचे पण अंगात लाल रक्त आहे, आणि जेवढे धर्म जाती आहे ना त्याच्याही अंगात पण लाल रक्त आहे, काय रक्त नाही। तुम्ही पण त्याच माऊलीच्या पोटातून जन्म घेता, सगळ्या धर्मातील लोक पण तिथूनच जन्म घेता। असं नाही का कोणी अभयातून पडलं, कोणी मातीतून निघाला, कोणी झाडातून निघाला, कोणी याच्यातून निघाला, कोणी त्याच्यातून निघाला। अरे सोळा रे हे धंदे, सोळा जातीवादी भडव्यांनो, मनुवाद्यांनो। माझं एकच म्हणणं आहे, जशी नांदेडमधली कहाणी घडली तशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पण घडली कहाणी। नालायकांनो, लाजा वाटू द्या, लाजा। सक्षम ताटेचा इथं जीव गेला नांदेडचा, आणि तिथं औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ओबीसी बांधवांचा जीव गेला। का गेला, का एका बौद्ध मुलीशी लग्न केलं। का केलं लग्न, प्रेम विवाह केला त्याने, आणि तिकडल्या लोकांनी म्हणजे जयभीमवाल्या लोकांनी त्याला मारहाण केला आणि त्याचा जीव घेऊन टाकला। अरे किती वाईट गोष्ट आहे हे, लाजा वाटायला पाहिजे। बाबासाहेबांनी जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला, आणि आज पण बांगडू काय करून राहिलो, जातीवाद करून राहिलो। अरे भिकार चोटाय हो, एका मायची लेकरं आहे आपण, एक वंश आहे आपला। तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे का आपण जातीत भांडणं करून राहिलो। महाराष्ट्र कोणाचा आहे हा माहीत आहे तुम्हाला, सगळ्या गोष्टी माहीत असल्याले की तुम्ही जातीवाद करून राहिले। अरे संविधानानं प्रेम करण्याचा अधिकार दिलेला आहे, संविधानानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे, स्वतंत्र जगण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे। संविधानानं हे हक्क दिलेला नाही आहे का कोणाला मारण, कोणाला उडवा।
जेलात जाण. 2 मिनिटाचा राग तुमचा, 2 मिनिटाचा राग तुमचा जहर बनल जीवनात, आणि तो जहर तुम्हाला जिंदगीभर जेलात सडू शकते. ध्यान रखा. आचलची सक्षमची लव्ह स्टोरी अशीच आहे, तशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पण घडली. पण इथं उलट झालं, तिथं उलट झालं. इथं मुलगा जयभीमवाला होता, तिथं मुलगी जयभीमवाली होती. बस दुसरं काहीच नाही. नांदेडमध्ये मुलगा जयभीमवाला होता आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलगी काय होती, फक्त जयभीमवाली होती. आणि मुलगा इथं हिंदू होता आणि इथं मुलगी हिंदू आली. विषय बघा गंभीर किती आहे. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. लाजा जाती जाती धर्मात भांडून राहिले काय हो, एका मायचे लेकर असताना. अरे काय जात घेऊन बसता रे, काय धर्म घेऊन बसता. काही नाही आहे जीवनात. जीवन म्हणजे काय तुम्हाला माहीतच नाही आहे. काहीच माहीत नाही तुम्हाला. माणसाने धर्म आणि जाता बनवलेले आहे. परमेश्वरानं धरतीवर पाठवलं तर एकाच परमेश्वराचे लेकर आहे आपण, हे समजायला पाहिजे. माणसानं जात आणि धर्म बनवली. तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला नाही पाहिजे, आणि आपल्या मुलाला वाटत असेल का आपल्या मुलानं दुसऱ्या जातीची बायको केली नाही पाहिजे, तर आपल्या मुलाला समजून सांगा, प्रेमाने सांगा. मारू नका, धाडू नका. कळलं काय? आपल्या जातीतच आपली आई घालाव. कळलं काय? आपल्या जातीच आपली आई घाला, दुसऱ्या जातीत आई घालाव नाही आपली. कारण लोक वरून नाही पडत. मग काय तुमची कोण नाही सहन होत तर तुम्ही मारता धोडता. मुंगलाय लागल्या काय? परमेश्वराला घाबरा ना. तिथं गेल्यावर काय ते सांगान का आम्ही जीव घेतले म्हणून. भावळातांनो लाजा वाटू द्या. अरे त्या नांदेडमधली कहाणी आचल सक्षमची, त्या सक्षमला न्याय मिळून राहिला नाही आणि आचल तिथं ढंगरे करून राहिली. तर सोशल मीडिया व्हायरल होण्यासाठी काय काय केलं नाही, तिनं प्रेताशी लग्न केलं. आता अंगावर राखेल ओतून राहिली, पेट्रोल ओतून राहिली, सगळंच करून राहिली, तमाशे करून राहिली. आणि पोलीसवाल्यानं झोडलं तिला आणि सांगून राहिली का पोलीसवाल्यानं मारलं म्हणून. अरे काऊन नाही मारणार, काऊन नाही सांगणं म्हणणार. कारण गलत करून राहिले ते. कारण ह्या भारतात मरता येत नाही बेटा. मरलं जो माणूस खुदकुशी करत असन, आत्महत्या करायचा प्रयत्न करत असन, त्याच्यावर कारवाई होते, हे लक्षात ठेवा. समजलं काय? तुम्हाला उपोषण करता येतं, कोणाला तुम्हाला आंदोलन करता येतं, तुम्हाला तुमच्या स्वतःची तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढता येतं. कारण बाबासाहेबाचं संविधान जिवंत आहे. कळलं काय? तुम्ही करू शकता. पण तुम्ही म्हणत असाल मी मरतो, मी मरतो, मी मरतो, मी आत्मदहन करतो, आम्ही अंगावर रॉकेल घेऊन ओढतो, आम्ही पेटतो, हे करतो ते करतो, तर तुम्हाला जेलात जा लागन. कारण इथं कसं आहे, तुम्ही आत्महत्या करायला निघाले असाल तर तुम्हाला जेलात जा लागते. तुम्हाला कितीही समजवण्याचा प्रयत्न करत असाल कोणी तुम्हाला, पण तुम्ही नसन समजणारे तर लातो की भीत बातों से नाही मानती. कळलं काय? त्या मुलाचा जीव कोणाच्यामुळे गेला? त्या आचलच्यामुळे गेला. सोशल मीडियावर कोण व्हायरल आहे? आचल आहे. तर बॉलिवूडमधले जे सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान हे कमी दिसून राहिले टीव्हीवर. हे बाई जास्त दिसून राहिले सोशल मीडियावर. हाकताना, मुतताना, जेवताना, झोपताना सगळं ते आचल आणि सक्षम आणि नांदेडचं कहाणी एवढी सोशल मीडियावर आहे की मी पागल झालो. आणि न्यूजवाले तपनीवरच राहते. कधी काय करणं कांड करते आचल, कधी आम्ही जातो आणि कधी ब्रेकिंग न्यूज बनवतो. अरे काय रे, काय नाही, काही समजून राहिलं नाही. अजून महाराष्ट्रात कुठला न्यूज आहेच नाही का? हेच न्यूज आहे काय? महाराष्ट्रात हेच न्यूज आहे काय? अजून कुठला न्यूजचा नाही आहे काय? धरून हेच बसले, कोणी न्यूजवर हेच पाहून राहिले, कोणी न्यूजवर हेच पाहून राहिले. टपनीवर आहे न्यूजवाले. लोकल चॅनलवाले जे आहे ना, हे टपनीवर आहे. दिसले ते पोट्टी बचर बचर करते. मग काय बोलते देव जाणे. किंग काढून बोलते, रडून बोलते. म्हणजे लोकांना असं वाटलं पहा बघा किती पोरगी हुशार आहे आणि किती पोरगी सती सावित्री आहे. पण तिच्या मागचं कारण माहीत नाही का जे सक्षमची आई आहे तिला रस्त्यावर का उतरा लागलं, कोणाच्यामुळे उतरा लागलं? ह्या माऊलीच्यामुळे उतरा लागला. सक्षम हा गुंडा काय न बनला?
ह्या माऊलीच्या मुळे बनला. आणि हे माऊली कोण? आचल. आचलच्या मुळं तो सक्षम गुंडा बनला. त्या आचलच्या मुळं ते सक्षमच्या आईला कोर्टाचे दरवाजा खटखटा लागून राहिले, पोलीस स्टेशनचे दरवाजे खटखटा लागून राहिले. घर उद्ध्वस्त त्या आचलच्या मुळं झालं. तरी आचलला पनाह दिला त्याच्या आईनं. म्हणजे किती माणुसकीचे लोक असायला पाहिजे ते विचार करायची गोष्ट आहे. हां, अरे पिक्चरात चांगल्या स्टोऱ्या वाटते रे, हे रियालिटीत नाही. आणि म्हणून काय राहिली ते पोरगी, जब तक मैं जिंदा हूँ तब तक आचल सक्षम के आई वडील की मैं ध्यान रखूंगी. बाप्पा, म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी ध्यान राखन. अव मावले, तू जन्म देणारा मायबापालाच तर बेमान झाली माव. तू येईले कोणी बेमान होईन? हा, त्या गोष्टीत काही तथ्य नाही आहे. तू पिक्चर जास्त पाहते वाटते, लव्ह स्टोऱ्या पिक्चर जास्त पाहते वाटते, प्यार तूने क्या किया हे सिरियल जास्त पाहत होती वाटते. अगे डायलॉग पिक्चर चांगले वाटते, रियालिटीत नाही. लव प्रेम हे समाजात बकवास म्हटलं जाते. याले कळलं काय? कारण जीवनात प्रेम फक्त मायबापानंच केलं असते ना आपल्या लेकराईवर, दुसरं कोणी करत नाही. पण ह्या बावळट गोष्टी तुला समजन कशा? कारण त्यापाशी या गोष्टीचे तथ्य नाही आहे. तर बिचारा आजच्या सक्षमचे आई वडील तर ताटे परिवार दुःखात आहे. हां, त्याचं लेकरू गेलं, तो गुंड झाला तुझ्याच्यानं. तुझ्या बापाने त्याच्यावर गुन्हे चोपवले, बिनकामी गुन्हेगार बनला तो तुझ्यासाठी. तू काय केलं? काहीच केलं नाही. फक्त तू व्हायरल होण्यासाठी त्या सक्षमचा आधार घेतला, दुसरं काहीच नाही. आणि त्या सक्षमच्या फोटोसमोर रडतं. अगं रडून काही होत नसते. खरं प्रेम करणार राहिली असती ना तर सक्षम संघ मेली असती. म्हटलं जेव्हा सक्षमचं प्रेत होतं ना तेव्हाच तू मेली असती. एक दुजे केले तो पिक्चर नाही आहे काय त्याच्यासारखं, तसं तू केलं नाही. हा, अरे विचार करा जोगती गोष्ट आहे मावले. तू करून का राहिली हेच तुला माहीत नाही. तू 18-19 वर्षाचं वय आहे तर तुला माहीत नाही की आपण करून का राहिलो. कारण तुला हे माहीत आहे ना का आपण व्हायरल झालो, आपण चर्चेत आलो. त्या एखाद्या प्रधानमंत्र्यानं भारतातल्या आपल्या मोदी साहेबाला माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्र सरकारला माझं एकच म्हणणं आहे, एखाद्या तिला अवॉर्ड देऊन द्या, एखादं पद देऊन द्या. म्हणजे काय होईल का महाराष्ट्राची ते देखभाल तरी करन. जे बिचारे लफडेबाज पोरं राहते पोरी राहते त्याच्यासाठी काहीतरी करू शकते ते मी तेच करून राहिले नाही. आणि एखादा अवॉर्ड देऊन द्या. हां, असं काहीतरी करा का त्या मुलीला बरं वाटलं पाहिजे. कारण ती मुलगी किंचाळत आहे, रडत आहे, सोशल मीडियावर जास्त व्हायरल होण्यासाठी प्रगती करत आहे. कारण सलमान खान शाहरुख खानही कमी दिसून राहिला सोशल मीडियावर, हे बहिणा जास्त दिसून राहिली. हां, अरे खरीच सांगून आलो ना. सकाळी उठलो, फोन घेतला, आचलची न्यूज. दुपारी रात्रीचा झोपाच्या वेळेला दिसला आचलची न्यूज. जेव्हाच्या व्हिडिओ पाहतो आचलची न्यूज. अरे हे काय रे, मी सलमान खानची व्हिडिओ सर्च करायला पाहतो आचलच दिसते, शाहरुख खानची व्हिडिओ सर्च करायला पाहतो मला आचलच दिसते. पागल झालो मी. पण माझं एकच म्हणणं आहे, सक्षमच्या आईवडिलाला नाही मिळाला हा व्हिडिओ भेटतच नाही मला. का सक्षमच्या आईवडिलाला नाही मिळाला बा म्हणून, सक्षमच्या आईवडिलाला न्याय मिळाला, सक्षमला न्याय मिळाला हे मला दिसत नाही. मला दिसते काय आचलचे डायलॉग, आचलचं बोलणं, दुसरं काहीच नाही. कुठं चालला महाराष्ट्रान, कुठं चालले लोकन, कुठं चाललं ताल तंबोरा करून राहिली आचल. प्रसिद्धी पाण्यासाठी काही पण करून राहिली. और स्वतःच्या बापाची झाली नाही तूच तर आचलच्या आईची वडिलाची काय होशील व मावले. हे डायलॉग पिक्चरात बरे वाटते, रियालिटीत नाही. तुला सांगण्याचा उद्देश याच आहे की तू माझ्या बहिणीवाणी आहे, लहान बहिणीवाणी आहे. तुला सांगण्याचा प्रयत्न एकच आहे बेटा की तू नादान आहेस, शिकण्याचं वय आहे, शिक. ह्या फालतू गोष्टीत लागू नकोस. आणि सक्षमला न्याय मिळणार, लवकर मिळणार, मिळालाच पाहिजे. कारण तुझ्या बापाच्यामुळे त्या घराचं वाटोळं झालं. कारण तू गुन्हेगार आहेस. त्या सरकारला मागू नकोस पैसा, तुझ्या बापाला पैसा माग. आणि तुझ्या बापाला म्हण दे लवकर यायला पैसा दे, सक्षमच्या आईवडिलाला 10 ते 20 लाख रुपये दे, पालन पाशन कर, जसा जीव कसा घेतला तसा. कळलं काय? सरकारला मागू नको, सरकार दिन नाही देईन.
सरकार ध्यानावर नाही आहे, पण तुझ्या बापानं पैसा पुरवला पाहिजे, सक्षमच्या आईवडिलाला आधार दिला पाहिजे. बरोबर बोलतो ना भाऊ? नक्की कमेंट करून सांग. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. फेसबुक बघत असाल तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा हा व्हिडिओ. जय जवान जय किसान.